कॉक्रोच जनता पार्टीमुळे शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा. त्यानंतर E20 जनता पार्टी तयार झाली आहे. काय आहे ती सांगते, पण त्याआधी खडेगावला नक्की फॉलो करा. E20 पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल असून 80%च पेट्रोल आहे. हे इंधन भारतात लागू करण्यात आलं असून याचा उद्देश कच्च्या तेलावरील आयात कमी करणे असून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळवून देणे आहे. तसेच यामुळे प्रदूषण सुद्धा कमी होते असं सरकार सांगते, परंतु त्याचे अनेक नुकसान सुद्धा आहे. वाहन चालकाच्या मते या E20 मुळे बाईकचं मायलेज कमी होते. तसेच या पेट्रोलचा वापर जुन्या गाड्यांमध्ये होऊ शकत नाही. त्यांच्या विरोधातच सोशल मीडियावरती एक नवीन मोहीम तीव्र झाली आहे. त्याचं नाव आहे E20 जनता पार्टी. या अकाउंटचे अवघ्या काही वेळात एक्स आणि इंस्टाग्रामवरती लाखो फॉलोअर्स वाढत चालले आहेत. वाहन चालकाच्या मते गाड्यांवरती असे E20 पेट्रोलचे प्रयोग करणं थांबवले पाहिजे आणि नागरिकांना त्यांच्या पसंतीचं इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य दिलंच पाहिजे. तसेच आमच्या या बाईक्स किंवा कार या काय कोणत्याही पेट्रोलचे एक्सपेरिमेंट करण्यासाठी नाहीयेत, अशी आक्रमक भूमिका या E20 जनता पार्टीने घेतली आहे. आधीच CJPच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. आता या नवीन E20 जनता पार्टीमुळे सरकार पुन्हा एकदा अडचणीत येते का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.